हार्मफुल मायक्रो आणि यामध्ये सर्वप्रथम आपण फंगी संदर्भात इन्फॉर्मेशन घेऊ. फर्स्ट पॉइंट इज मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगी आर प्रेझेंट इन द एअर. आता एअरमध्ये फंगीचे काही मायक्रोस्कोपिक अर्थात ज्यांना आपण सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानेच पाहू शकतो अशा पद्धतीचे स्पोर्स हे प्रेझेंट असतात. If there is sufficient moisture, spores germinate on cotton, fabric, gunny bags, leather, wooden items, etc. आता सफिशियंट मॉइश्चर जर मिळालं या ठिकाणी तर आता मॉइश्चर करायसाठी तुम्हाला माहीत आहे की ॲक्च्युअल जे स्पोर्स असतात तर हे स्पोर्सचं म्हणजे ते प्रकारचे सीड्स जसं जर्मिनेशन होतं तसं स्पोर्ससुद्धा काय होतं जर्मिनेशन. तर स्पोरचं जर्मिनेशन होऊन नवीन फंगीचं फॉर्मेशन होतं आणि यासाठी काही एक मॉइश्चर प्लेस त्यांना आवश्यक असतं आणि हे त्यांना कॉटन फॅब्रिक असेल किंवा काही गनी बॅग्स आहेत त्यानंतर काही लेदर वुडन ओके अशा सर्व मटेरियलवर या ठिकाणी मॉइश्चर जर प्रेझेंट असेल तर स्पोर्स त्या ठिकाणी काय होऊ शकतात जर्मिनेट होऊ शकतात. The fungal hyphae penetrate deep into the material to obtain nutrients and to reproduce. आता हे जे फंगल हायपी असतात जे की फंगसचे कोण आहेत फायबर्स आहेत ओके त्यांना आपण फंगल हायपी म्हणलो. आता हे काय करतात माहिती आहे का की ज्या मटेरियलवर ॲक्च्युअल ते प्लेस होतील तर त्या ठिकाणी ते डीपमध्ये काय व्हायले पेनिट्रेट म्हणजे जसं सिम्पली सांगायचं असेल तर एखादं ऑइल आपण लावतो आपल्या स्किनला तर ते आतमध्ये रुततं ना आतमध्येपर्यंत जातं त्याला आपण पेनिट्रेशन म्हणतो. त्या पद्धतीनं सेम ते डीपमध्ये पेनिट्रेट होणार आणि पेनिट्रेशन करण्याचं रिझन त्या हायपीला काय ऑब्टेन करायचं आहे न्यूट्रिशन आणि न्यूट्रिशन भेटलं की पुढची प्रोसेस काय असेल त्याची रिप्रोडक्शन. This causes the materials to wear and become weak. आणि ॲक्च्युअल काय होतं की या रिझनमुळं जे मटेरियल्स आहेत तर ते या ठिकाणी युटिलाइज केल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं तो वीक झालं. As a result, gunny bags, leather items like shoes, purses, belts, etc. on which fungi have grown do not last long. आणि याच रिझनमुळं मग ते गनी बॅग्स असतील लेदरचे ॲटम्स असतील जसं की पुन्हा इथं शूज पर्स बेल्ट हे सर्व काही ॲटम्स आणि वरती डिस्कस केल्याप्रमाणे तर या सर्वावर फंगीची ग्रोथ झाल्यामुळं ते जास्त काळ टिकतात का नाही. Wooden items also get spoiled. आणि जे लाकडाचे ॲटम्स असतात तर ते सुद्धा या ठिकाणी काय होतात स्पॉइल्ड होतात अर्थातच त्या ठिकाणी त्यांची काय म्हणून आपण एक प्रकारची झीज होते ओके. देन various species of fungi grow on food items like pickles, murabba, jam, sauce, chutney, etc. आता फंगीच्या बऱ्याचशा स्पेसीज आहेत की जे काही फूड ॲटम्सवर त्यांची ग्रोथ होते आणि ते फूड ॲटम अर्थातच पिकल्स लोणचं असेल मुरब्बा जॅम सॉस चटणी वगैरे वगैरे. They use the nutrients in these food items for growth and reproduction. आणि या पदार्थावर जर फंगी जमा झाली ना तर फंगी काय करते की त्या पदार्थामधले न्यूट्रिएंट्स हे स्वतः काय करतात ॲब्झॉर्ब करतात त्यांच्या ग्रोथसाठी आणि त्यानंतर तिथं त्याचं युटिलाइज कशासाठी करतात रिप्रोडक्शनसाठी. During this activity, fungi release mycotoxins, certain poisonous chemicals into the food and thus food becomes poisonous. आणि हे न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करत असताना जे फंगी आहे ना तर या ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान काही मायकोटॉक्झिनचं सिक्रेशन पण करतात रिलीज करतात. आता हे जे मायकोटॉक्झिन्स आहेत हे एक प्रकारचे पॉयझनियस अर्थातच विषारी अशा प्रकारचे रसायन असतात केमिकल्स असतात आणि त्यामुळं फूड जे आहे हे थोडंसं कसं होतं पॉयझनियस म्हणजे विषारी बनतं. Hence the food on which fungi have grown cannot be eaten. आणि याच रिझनमुळं ज्या फूडवर फंगीची ग्रोथ होते ते फूड खाण्यायोग्य नसतं. त्यानंतर आहे क्लॉस्ट्रिडियम. Sometimes cases of food poisoning occurring during community feast. आता तुम्हाला माहिती आहे सामूहिक भोजन असेल तर बऱ्याच वेळेस काय होतं फूड पॉइझनिंग घडून येते. How does the food become poisonous all of a sudden? मग अचानकपणे अन्न विषारी होण्यामागचं रिझन काय ते आपण समजून घेऊ. The bacteria which spoil good food are Clostridium. आता जे बॅक्टेरिया शिजवलं अन्न जे स्पॉइल होतं ओके तर हे नाश
वंत होण्याचं रिझन किंवा नासण्याचं रिझन जर काय असेल तर ते कोणते बॅक्टेरिया आहे? क्लॉस्ट्रिडियम. Out of about 100 different species of this bacterium, some are free living in the soil, whereas some live in the alimentary canal of humans and other animals. आता क्लॉस्ट्रिडियम जे बॅक्टेरिया आहे जे 100च्या वर टाईप्स आहेत डिफरंट, आणि यामध्ये काही बॅक्टेरिया हे फ्री लिव्हिंग आहेत. फ्री लिव्हिंग म्हणजे कसं की ते कोणत्याही ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट नाही, तर एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे, जसं की ते सॉईलमध्ये प्रेझेंट आहेत. आणि काही जे आहेत ते फ्री लिव्हिंग नाहीत, अर्थातच ते आपल्याला ह्युमन्स किंवा ॲनिमल्स यांच्या ॲलिमेंटरी कॅनल, ज्याला आपण अन्ननलिका म्हणतो, तर त्यामध्ये दिसून येतील. These bacteria are rod shaped and produce bottle shaped endospores in adverse conditions. आता ॲडवर्स कंडिशन म्हणजे काय? एक विषम परिस्थिती जर असेल तर अशा वेळेस हे जे बॅक्टेरिया आहे क्लॉस्ट्रिडियम, तर त्यांचा आकार कसा असतो? सामान्यपणे रॉड शेप असतो. आणि काय प्रोड्यूस करतात? एंडोस्पोर्स. आता हे जे एंडोस्पोर्स आहे हे बॉटलच्या आकाराचे असतात, आणि या एंडोस्पोरची निर्मिती केव्हा होईल त्यांच्याकडून? जर कंडिशन कशी असेल? ॲडवर्स कंडिशन असेल तरच. One special characteristic of this bacteria is that they cannot withstand the normal oxygen level of the air because they grow in anaerobic conditions. आणि या बॅक्टेरियाचं एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक जर पाहिलं आपण तर दे कॅन नॉट विथस्टँड द नॉर्मल ऑक्सिजन लेवल ऑफ द एअर. म्हणजे एअरमध्ये ऑक्सिजनची लेवल जर नॉर्मल असेल तर अशा वेळेस ते विथस्टँड करत नाही, म्हणजे तग धरत नाही. आणि रिझन जर पाहिलं आपण तर त्यांची ॲनारोबिक कंडिशनमध्येच काय होते? ग्रोथ होते. क्लॉस्ट्रिडियमच्या काही स्पेसिस तुम्हाला दाखवलेल्या आहे. फर्स्ट फिगर आहे क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी, त्यानंतर सेकंड फिगर बिलॉंग करते क्लॉस्ट्रिडियम परफिन्जेन्स, त्यानंतर थर्ड आहे क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, आणि लास्ट वन आहे क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल. अशा ह्या काही स्पेसिस, आणि वरती डिस्कस केल्याप्रमाणे त्याच्या 100 ऑफ टाईपचे स्पेसिस आहेत बॅक्टेरियाचे. त्यानंतर दुसऱ्या काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल आपण समजून घेऊ. Do only the Clostridium bacteria cause illness? प्रश्न असा आहे की आपल्याला आजारी पाडण्यासाठी फक्त क्लॉस्ट्रिडियम टाईपचेच बॅक्टेरिया असतात का? Other kinds of microorganisms like bacteria, viruses, protozoa and fungi are also responsible for different diseases that affect humans. आणि ह्युमनमध्ये असे बरेचसे डिसीज आहेत की जे होण्यामागं क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया व्यतिरिक्त पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. त्यामध्ये काही वेगळ्या टाईपचे बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, प्रोटोझोआ असतील किंवा फंगाई असतील. You have learned about viruses which are smaller than bacteria and can grow and reproduce only in living cells. Let us see how they are harmful to us. आता व्हायरसेस संदर्भात एक फीचर आपल्याला माहीत आहे की व्हायरसेस जे आहेत तर हे बॅक्टेरियापेक्षा त्यांचा आकार कसा असतो? स्मॉलर असतो. दुसरी रिझन जर पाहिलं आपण की त्यांची जी ग्रोथ आणि रिप्रोडक्शन आहे ही फक्त आणि फक्त कशामध्ये होते? लिव्हिंग सेलमध्येच होते, बरोबर. आता हे व्हायरसेस कशा पद्धतीने हार्मफुल आहेत ते आपण समजून घेणार आहोत चार्टनं, पण त्या अगोदर एक इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट पाहू. It was believed that meat gets spoiled due to some bacteria of the Bacillus type, but the exact type of Bacillus was not known. आता सुरुवातीच्या काळामध्ये असं बिलीव्ह केलं जायचं म्हणजे की जे मीट आहे, ओके, तर हे जे स्पॉईल होतं, नाचतं, ओके, तर ॲक्च्युअल ते काही बॅक्टेरिया जे आहेत बॅसिलस टाईपच्या, तर मीट जे स्पॉईल होतं ना ते काही सम बॅक्टेरिया ऑफ द बॅसिलस टाईप. आता बॅक्टेरिया जे आहेत ना तर पुढं आपण पुढच्या स्टँडर्डमध्ये बघणार आहोत की विब्रिओ, स्पिरुलम, बॅसिलस अशा वेगवेगळ्या टाईपचे बॅक्टेरिया असतात. तर त्यामध्ये बॅसिलस जो टाईपचे बॅक्टेरिया आहेत तर त्यांच्यामुळं मीट जे स्पॉईल होतं, परंतु बॅसिलस जो बॅक्टेरिया आहे ग्रुप, जसं मी तुम्हाला सांगितलं 4 ग्रुप असतात, तर त्यामध्ये ॲक्च्युअल कोणत्या टाईपचा एक्झॅक्ट ग्रुप आहे बॅसिलसचा, तर बॅसिलस बॅक्टेरियाचा कोणता एक टाईप आहे हे एक्झॅक्ट माहीत होतं का? नाही, फक्त त्या कॅटेगरीमधला कोणता तरी बॅक्टेरिया एवढंच माहीत होतं. एरमेन्जिम proved that the anaerobic bacterium Clostridium botulinum is responsible for food poisoning. आणि त्यानंतर एक वैज्ञानिक आहे ज्यांचं नाव आहे व्हॅन इमेन्जिम
सायलेंट याच्यामध्ये, आणि त्यांनी डिस्कवर केलं की जे एक बॅक्टेरिया आहे ॲनेरोबिक टाईपचे, म्हणजे ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये असणारे, तर त्यांचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम बेट्युलिनम. आता त्याची फिगर दाखवली वाटतं आपल्याला ना, सी नंबरची जी फिगर आहे त्याचीच आहे. तर हा ॲक्च्युअल फूड पॉयझनिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतो. हे डिस्कवर केलं व्हॅन इमेंजेम यांनी. Ida Bengstone obtained higher education in biochemistry at शिकागो University. आणि शिकागो विद्यापीठामध्ये केमिस्ट्री संदर्भात हायर एज्युकेशन ऑब्टेन करणारे इडा बेंगस्टोन. पुढे पाहू त्यांचं वर्क. She conduct important research on the toxin responsible for gangrene and the antitoxin useful for treating it. आता एक गॅस गँग्रीन नावाचा एक आजार आहे. तर या गॅस गँग्रीनचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये एक टॉक्झिन असतं पहा. तर हे टॉक्झिन रिस्पॉन्सिबल असतं त्या आजारासाठी. ओके. आता हे ॲक्च्युअल कोणत्या प्रकारचा टॉक्झिन आहे आणि त्याच्यावरचं प्रतिविष ज्याला म्हणतो आपण, हे त्याचं ट्रीटमेंट, अर्थातच त्याला काय म्हणतो आपण, अँटीटॉक्झिन. तर हे दोन्ही त्यांनी या लेडीजने डिस्कवर केलं, वैज्ञानिकांनी. इडा बेंगस्टोन नाव आहे त्यांचं. While she was doing research on the disease called typhus, she herself contracted the infection. आता जेव्हा हे रिसर्च चालू होतं या डिसीज संदर्भात, तर एक आजार आहे टायफस. तर या टायफस आजारावर रिसर्च करत असताना त्यांना स्वतःला त्याचं काय झालं आहे, इन्फेक्शन झालं. जसं आपण कोरोनामध्ये पाहिलं, बऱ्याच जणांनी रिसर्च करताना त्यांना पण त्या डिसीजचं किंवा ट्रीटमेंट करताना इन्फेक्शन झालेलं केसेस आपण ऐकलेत. But she overcame it and continued her research. परंतु त्या डिसीजवर इडा बेंगस्टोन यांनी मात पण केली आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं जे रिसर्च आहे ते कायम ठेवलं. For this work she was honored with the Typhus Medal in 1947. आणि 1947 याच रिझनमुळे त्यांना टायफस मेडल हा सुद्धा पुरस्कार ऑब्टेन झाला होता. द स्प्रीड अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. आता यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल Name of the disease: AIDS, pathogen, virus, mode of infection: through blood and semen of infected person and milk of mother suffering from AIDS. Preventive measure: safe sexual contact, avoid reuse of needles and injections. आता पहिला डिसीज आहे एड्स. याचा पॅथोजन आपल्याला माहिती आहे HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. आणि एड्स जे आहे त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला माहिती आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम है ना. आणि HIVचं लॉंग फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ओके. HIV व्हायरसमुळे रोग होतो. आता याचं जे मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे कशा पद्धतीने याचं इन्फेक्शन होऊ शकतं, तर एक तर ब्लड थ्रू ट्रान्सफ्युजन जर केलं आपण, समजा इन्फेक्टेड पर्सनकडून नॉर्मल पर्सनला जर ब्लड ट्रान्सफ्युजन केला गेलं तशा वेळेस. दुसरं आहे सिमन ऑफ इन्फेक्टेड पर्सन. आणि इन्फेक्टेड पर्सन जे आहे तर याच्या सिमन थ्रू अर्थातच स्पर्म थ्रूसुद्धा हा डिसीज या ठिकाणी स्प्रेड होऊ शकतो. आणि त्यानंतर आहे मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम एड्स. आणि जी मदर आहे ती जर एड्सची पेशंट असेल तर डेफिनेटली तिच्या बेबीलासुद्धा मिल्क थ्रू या ठिकाणी हा व्हायरस ट्रान्सफर होऊ शकतो. प्रिव्हेन्शन मेजर जर पाहिलं आपण तर पहिलं मेजर आहे की जे सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे हे सेफ पाहिजे. आणि दुसरं आहे की जे निडल्स आहेत, आता ॲक्च्युअल तुम्हाला माहिती आहे आपण यूज अँड थ्रो आजकाल हे वापरतो बरोबर, एक IV असतील इंजेक्शन्स वगैरे, तर त्याचं तर एवढा विषय नाही, परंतु रियूज अवॉइड केला पाहिजे इंजेक्शन्स आणि निडल्सचं. नेक्स्ट. Name of the disease: hepatitis, pathogen, virus, mode of infection: contaminated water and food. Preventive measures: clean and filtered water, proper storage of food. पुढचा आजार आहे हेपेटिटिस. आता हेपेटिटिस जो आजार आहे तर याचं इन्फेक्शन हे व्हायरसेस या पॅथोजन थ्रू होतो आणि त्याचे आपल्याला 5 टाईप्स माहीत आहेत. तर ते आहेत हेपेटिटिस A, B, C, D आणि E. ओके. आता हा जो व्हायरस आहे तर हा एंटर करतो दूषित
पाणी आणि दूषित अन्न. ओके, कॉन्टॅमिनेटेड वॉटर अँड फूड. आणि प्रिव्हेन्शन जर असेल तर नेहमी आपण वॉटर जे आहे ते क्लीन अँड फिल्टर वापरायला पाहिजे. दुसरं आहे की जे फूड आहे याचं स्टोरेज कसं पाहिजे, प्रॉपर पाहिजे, आहे की नाही. जसं की हॉटेल्समध्ये ओपन वगैरे फूड असतं, असे फूड त्या ठिकाणी आपण खायला नाही पाहिजे. नेक्स्ट डिसीज आहे इन्फ्लुएन्झा. Name of the disease: influenza, pathogen, virus, mode of infection, contact with infected person, preventive measure, personal hygiene and avoiding contact with infected person. आता इन्फ्लुएन्झा हा जो आजार आहे तर हा सुद्धा पॅथोजनकडूनच होतो. आणि ओव्हरऑल पॅथोजन जर पाहिलं आपण इन्फ्लुएन्झाचे तर हे 4 टाईपचे असतात, A, B, C आणि D. ओके. आणि या अगोदर पण सांगितलं होतं की इन्फ्लुएन्झा जो आहे तो एक प्रकारचा फ्लू आहे ज्याचं इन्फेक्शन नोज, थ्रोट आणि लंग्स अर्थातच आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम संदर्भात होतो. आता टाईप सांगितले, व्हायरस सांगितले. ओके. आता याचा जो इन्फेक्शन आहे ते कसं होतं तर ॲक्च्युअल ज्या व्यक्तीला डिसीज आहे तो कोणता झाला, इन्फेक्टेड पर्सन, त्याच्या थ्रू अदरला होऊ शकतं. मग याचं प्रिव्हेन्शन करण्याचं मेथड म्हणजे पर्सनल हायजीन. हे तर फार इम्पॉर्टंट आहे बघा. प्रत्येक रोगासाठी जर जे आहे ते वैयक्तिक आपण जे आहे हायजीन ठेवायला पाहिजे. जसं की सायमल्टेनियसली आपल्याला माहीत आहे की हँड कसे वॉश करायचे, बरोबर आहे का. त्यानंतर आपले क्लॉथ्स वगैरे किंवा पर्सनल जे वस्तू आहे ते शेअर नाही करायच्या, तर हे या ठिकाणी पर्सनल हायजीनमध्ये येतं. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. आणि ज्या पर्सन तुम्हाला माहीत आहे की मास्क असेल, ग्लोव्ज असेल, हे काय करतात डॉक्टर लोक का वापरतात, कारण त्यांना पेशंटचं ट्रीटमेंट करायचं असतं, बरोबर आहे का. मग इन्फेक्टेड पर्सनसोबत ते काय करतात, काळजी घेतात. आपल्याला कसं असतं एक फॅमिलीमधलं सदस्य म्हणून आपण एवढा विचार करत नाही एखाद्या वेळेस, फ्रेंड्स फॅमिलीमध्ये, पण अशा वेळेस जर इन्फेक्टेड असेल तर अशा वेळेस डेफिनेटली प्रिकॉशन घ्यायलाच पाहिजे आजारादरम्यान. ओके. त्यानंतरचं डिसीज आहे मिसेल्स अँड चिकन पॉक्स. Name of the disease: measles and chickenpox, pathogen, virus, mode of infection, contact with infected person, preventive measures, vaccination, uncontaminated water, clean food. आता मिसेल्स हा जो आजार आहे ना तर ॲक्च्युअल हा सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस असतो. ओके. अर्थातच तो 1 सेरोटाईप टाईपचा असतो. तर या व्हायरसमुळे मिसेल्स हा आजार होतो. आणि त्यानंतर जे सेकंड डिसीज पाहिलो आपण. आणि दुसरा आजार जो आहे चिकन पॉक्स, तर ॲक्च्युअल हा व्हेरिसेला झोस्टर व्हायरस या व्हायरसमुळे होतो. त्यानंतर पुढे जर पाहिलं हे जे दोन्ही डिसीज आहेत हे इन्फेक्टेड पर्सनमुळेच ट्रान्समिट होतात. ट्रीटमेंट जर पाहिला तर यामध्ये लसीकरण महत्त्वाचं आहे, वॅक्सिनेशन. त्यानंतर अनकंटेमिनेटेड वॉटर. ओके. म्हणजे जे प्रदूषित नाही अशा पद्धतीचं आहे की नाही, संसर्ग नसलेला क्लीन वॉटर म्हणू आपण त्याला, आणि क्लीन फूड. ओके. त्यानंतर आहे बर्ड फ्लू. नेक्स्ट डिसीज. Name of the disease: bird flu H7N9 and swine flu H1N1, pathogen, virus, mode of infection, contact with infected birds and animals, preventive measure, personal hygiene, properly cooked meat. आता हे जे बर्ड फ्लू आजार आहे तर याचं व्हायरसचा टाईप इथं दिला आहे H7N9. ओके. तर आणि स्वाईन फ्लू आहे H1N1 या आजारामुळे होतो. आणि हे दोन्ही व्हायरसचं एक वैशिष्ट्य आहे की हायली पॅथोजेनिक व्हायरसेस आहेत. आता हे जे आजार आहेत हे इन्फेक्टेड बर्ड्स आणि ॲनिमल्समुळे आपल्याला होतात. आणि याचं प्रिव्हेन्शन तर तेच आहे, पर्सनल हायजीन असेल आणि प्रॉपरली कुक मीट. जेव्हाही मीट जर आपल्या डाएटमध्ये असेल तर ते प्रॉपरली कुक केलं गेलेलं पाहिजे. ओके. नेक्स्ट. Name of the disease: dengue, pathogen, virus, mode of infection, mosquito bite, preventive measure, cleanliness of surroundings, preventing stagnation of water, mosquito control. आता डेंग्यू जो डिसीज आहे
तर आपल्याला माहीत आहे की ॲनाफिलस जातीची मॉस्किटो असते, तर ती त्याची फक्त कॅरियर आहे. म्हणजे हा आजार काय मॉस्किटोमुळे होत नाही, तर ॲक्च्युअल त्याच्यामुळे काय होतो, फक्त ट्रान्समिट होतो पर्सन टू पर्सन. परंतु हा आजार जो आहे ज्या व्हायरसमुळे होतो, तर ते आहे डेन 1-4. असं तुम्हाला स्टँडर्ड 8मध्ये होतं. तर डेन 1-4चा अर्थ काय माहिती आहे का, त्याचे 4 प्रकार आहेत. डेन 1, डेन 2, डेन 3 अँड डेन 4 असे 4 सब टाईप्स आहे व्हायरसचे. आणि मागं सांगितल्याप्रमाणे सेरो टाईपचे आहेत ते. तर हे 4ही टाईपच्या व्हायरसेसमुळं हा आजार स्प्रेड होतो. आजाराचं रिझन पाहिलं आपण, मॉस्किटो बाईट. आता प्रिव्हेन्शन कसं करायचं, तुम्हाला माहीत आहे की डास होण्याचं रिझन काय असतं, की क्लीननेस नसणे किंवा फार काळ वॉटर कुठतरी हे ना असणे. तर आता तसं क्लीननेस सराउंडिंगची पाहिजे. त्यानंतर प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर, पाणी जास्त जमा होऊ द्यायचं नाही, आणि मॉस्किटो कंट्रोल. त्यानंतरचं आहे न्यूमोनिया. Name of the disease: pneumonia. Pathogen: bacteria. Mode of infection: droplets spread in air by infected person. Preventive measure: vaccination, avoiding contact with infected person. आता हा जो आजार आहे न्यूमोनिया, तर हा एक आजार आहे की जो बॅक्टेरियामुळे काय होतो, या ठिकाणी स्प्रेड होतो. आणि जनरली जो बॅक्टेरिया याचं स्प्रेड करतो, तर तो आहे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. ओके. त्यानंतर इन्फेक्शन मोडचं पाहिलं तर आपण, तर त्यामध्ये जे ड्रॉपलेट्स असतात, ओके, तर हे ड्रॉपलेट्स काय होतात, एअर थ्रो, म्हणजे इन्फेक्टेड पर्सन आहे ना, तर त्याचे ड्रॉपलेट्स एअरमध्ये आणि एअरमधून आपल्याकडे ट्रान्सफर होणे, या पद्धतीनं हा आजार, जसं की कोरोनामध्ये जर पाहिलं आपण आहे की नाही, शिंकणे वगैरे जे आहे, तर अशा पद्धतीनं स्पाईट, थुकणे वगैरे, तर याच्यातून ते म्हणजे हवेमध्ये पसरतात आणि इन्फेक्ट होतो आपण. मग आता याची काळजी कशी करायची आहे, तर न्यूमोनियाची व्हॅक्सिनेशन, लसीकरण पण आहे अवेलेबल, आणि इन्फेक्टेड पर्सनसोबत कॉन्टॅक्ट करायचा नाही, जे आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणलो होतो, बरोबर. Name of the disease: leprosy. Pathogen: bacteria. Mode of infection: long-term contact with infected person. Preventive measure: avoiding contact with infected persons and their belongings. आता बॅक्टेरियामुळे पसरणारा दुसरा एक आजार आहे लेप्रसी. आता लेप्रसी जे आहे ना, त्याला दुसरं नाव आहे हॅन्सेन्स डिसीज. आजाराला दुसरं नाव काय आहे, हॅन्सेन्स डिसीज. आता हा जो आहे ना, हा मायोबॅक्टेरियम लेप्रियाई या टाईपच्या बॅक्टेरियामुळे काय होतं माहिती आहे का, हा आजाराचं इन्फेक्शन होतं. सो त्याचं नाव आहे मायोबॅक्टेरियम लेप्री. आणि ॲक्च्युअली आपले नर्व, स्किन, आईज आणि नोजच्या ज्या इंटरनल लाईनिंग असतात, ज्याला आपण नेसेल म्युकोसा म्हणतो, त्याला इन्फेक्टेड करतो. मराठीमध्ये आपण त्याला कुष्ठरोग म्हणतो. ओके. आता हा लॉंग टर्म कॉन्टॅक्ट जर इन्फेक्टेड पर्सनसोबत राहिला, तर डेफिनेटली लिप्रेसी जो आहे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर होऊ शकतो. आणि काळजी जर घ्यायची असेल, तर इन्फेक्टेड पर्सन आणि त्याचे बिलॉंगिंग जेवढं काही आहे, तर त्यापासून आपण काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट अवॉइड करायचं, म्हणजे टाळायचं, म्हणजे सोशल डिस्टन्सिंगच आलं. Name of the disease: cholera. Cholera. Pathogen: bacteria. Mode of infection: contaminated food and water. Preventive measure: clean food and water. आता कॉलरा जो डिसीज आहे, तर हा सुद्धा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. ओके. एक बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे. आता कॉलरा जो आजार आहे ना, त्याचे स्पेशल टाईपचे बॅक्टेरियाचं नाव दिलेलं नाही आपल्याला, मात्र जे डायरिया किंवा जे डिहायड्रेशन आहे, ओके, तर हे त्याचे काही लक्षणं आहेत. समजा हा जो आजार आहे, तर हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतं, आणि पर्याय एकच आहे की फूड आणि वॉटर एकच पाहिजे, क्लीन पाहिजे. Name of the disease: malaria. Pathogen: protozoa. Mode of infection: mosquito bite. Unclean surroundings. Preventive measure: cleanliness of surroundings, preventing stagnation of water, controlling mosquitoes. आता मलेरिया जो आहे ना, तर हा प्रोटोझोआमुळे होणारा आजार आहे, आणि तो प्रोटोझोआ आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. ओके. आणि त्यानंतर मॉस्किटो बाईट असेल है ना,
म्हणजे डास चावल्यामुळे, त्यानंतर अनक्लीन सराउंडिंग असेल, अस्वच्छ पर्यावरण, त्याच्यामुळे हा आजार पसरतो. आणि सराउंडिंगला क्लीन ठेवणे, पाणी साचू न देणे, स्टॅग्नेशन अवॉइड करणे आणि मॉस्किटोला कंट्रोल करणे हे त्याचे काही उपाय आहेत. त्यानंतर Name of the disease: dandruff, ringworm, scabies. Pathogen: fungi. Mode of infection: contact with infected person or his or her belongings like clothes. Preventive measures: personal hygiene, avoiding contact with infected person. जो डॅन्ड्रफ आहे ना, तर ॲक्च्युअल हा स्टॅफेलोकॉकस कॅपिटिस या फंगायमुळे होतो. त्यानंतर जो रिंगवॉर्म आजार आहे ना, हा एक प्रकारचा कंटेजियस फंगल इन्फेक्शन आहे आणि याच्यामध्ये काही कॉमन मोल्ड लाईक पॅरासिट असतं, परजीवी म्हणू आपण, की जे ॲक्च्युअल काय करतात, आपल्या स्किनची जी आउटर लेअर ना त्याच्यावर जगतात ते आणि त्याच्यावर ते काय करतात, इन्फेक्शन स्प्रेड करतात. पॅरासाइट्स म्हणजे परजीवी. ओके, तर त्या टाईपचे फंगल इन्फेक्शन झालं तर त्या ठिकाणी रिंगवॉर्म हा आजार होतो. आणि स्केबीज जो आजार आहे ना, तर हा सॅक्रोप्टस कॅबिबी, तर या टाईपच्या फंगीमुळे होतो. आता हे जे फंगल इन्फेक्शन म्हणू आपण या तिन्ही डिसीजला, तर ॲक्च्युअल हे काय होतं माहिती का, क्लॉथ्स जर आपण शेअर केले, स्पेशली टावेल वगैरे जे चुकून बऱ्याच वेळेस शेअर होतं, तर अशा वेळेस हे जे आहे तर इन्फेक्टेड पर्सनमुळं तो डॅन्ड्रफ, रिंगवॉर्म, स्केबीज हे आजार आपल्याला पण होऊ शकतात. असे आजार जर असेल तर सांगितलेलं आहे की इन्फेक्टेड पर्सनच्या कोणत्याही वस्तू वापरायच्या नाही, स्पेशली क्लॉथ तर नाहीच नाही. आणि प्रिव्हेन्शन जर पाहिलं तर तेच आहे, पर्सनल हायजीन आणि इन्फेक्टेड पर्सनसोबत तो डिसीज असेपर्यंत कॉन्टॅक्ट अवॉइड करणं. ओके.